उभा ठेवायचा आहे। कृपया करून व्यासपीठावरती गर्दी कमी करायची आहे। कृपया सर्वांनी ठाकरे हे सध्या दाखल झालेले आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचा 2 दिवसांचा मुंबईसह अतिशय महत्त्वाचा दौरा पार पडतोय। सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांचं भाजपमध्ये सहर्ष स्वागत झालेलं आहे आणि आपण 109च्या राजगड शाखा क्रमांक 109चा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सगळ्यांचा आधारस्तंभ, आपल्या सगळ्यांची प्रेरणा म्हणजेच सन्माननीय राजसाहेब ठाकरे। आपण पाहतोय महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचा 2 दिवसांचा हा अतिशय महत्त्वाचा मुंबई दौरा आहे। अनेक शाखांना राज ठाकरे हे भेटी देणार आहेत। आज ते भांडूपमध्ये दाखल झालेले आहेत आणि भांडूपमधल्या मनसे शाखेत पदाधिकाऱ्यांच्या भेटी देखील ते घेत आहेत। शाखा क्रमांक 109च्या वतीने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंचा हा 2 दिवसांचा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। भांडूपमधल्या मनसे शाखेमध्ये आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, आपण पाहतोय 2 दिवसांचा दौरा असणार आहे। सध्या राज ठाकरे भांडूपमध्ये आहे, पुढे हा दौरा कसा असेल? सेजल, आपण पाहतो की आज आणि उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबई दौरा आहे आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन नवीन शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होतं आहे। भांडूपमधल्या 2 शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते आज केलं जातं आणि आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मोठ बांधणी करतोय। त्या पद्धतीने मनसे सुद्धा आता सक्रिय झालेले आहे आणि आपल्या शाखांची शाखा वाढवून त्या ठिकाणचे जे काही मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मनसेच्या माध्यमातून केला जातो आणि त्यासाठी राज ठाकरे स्वतः दौऱ्यावरती आहेत। नवीन शाखांचं उद्घाटन ते करतायत आणि भांडूप पश्चिमेमधल्या आपण पाहतो की वाघोबावाडी परिसरामध्ये शाखा क्रमांक 109चं पहिलं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते केलं जातं। आज एकूण 7 ठिकाणी राज ठाकरे हे भेटी देणार आहेत। त्यामध्ये भांडूपमधल्या काही ठिकाणं आहेत, गोवंडी, त्याचबरोबर मानखुर्द, कुर्ला आणि संध्याकाळी भायखळा, त्याचबरोबर ताडदेव परिसरात सुद्धा राज ठाकरे जाणार आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेनं सुद्धा आता कंबर कसायला सुरुवात केलेली आहे। राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे काही प्रमुख नेते त्याचबरोबर पदाधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भांडूप परिसरामध्ये आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये भेटीगाठी घेऊन कार्यकर्त्यांशी भेटून तिथल्या नवीन शाखांचं उद्घाटन हे केलं जात आहे आणि निवडणुकीची तयारी जी आहे ती मनसेकडनं सध्या तरी केली जाते आहे। निश्चितच धन्यवाद कृष्णा दिलेल्या अपडेट्ससाठी। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नवीन शाखांचं उद्घाटन राज ठाकरेंकडून केलं जातंय, शिवाय आणखी काही शाखांना भेटी देखील त्या देत आहेत, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतायत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोर्चे बांधणीला आता सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे मुंबईमधील शाखांना भेटी देत आहेत। 2 दिवसांचा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे। आज आणि उद्या 2 दिवस राज ठाकरे संपूर्ण मुंबईमध्ये या भेटीगाठी घेणार आहेत। आज ते भांडूपमधल्या मनसे शाखेमध्ये दाखल झालेले आहेत। या शाखेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी देखील आता मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या उपस्थित आहेत, काही पदाधिकारी उपस्थित आहेत आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध ठिकाणी शाखांचं उद्घाटन केलं जात आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काही महत्त्वाच्या सूचना करण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। आपण पाहतोय भांडूपमधल्या या शाखेचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर राज ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत। अगदी काही दिवसांवरती महानगरपालिका निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे। मुंबईसाठी राज ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक असेल आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर त्याच पार्श्वभूमीवरती आता मनसे सुद्धा ऍक्शन मोडमध्ये राजसाहेब ठाकरे साहेबांचं या ठिकाणी 109च्या वतीने ही शाखा तयार करण्यात आलेली आहे। शाखा क्रमांक 109च्या मनसेचे हे सर्व पदाधिकारी राज ठाकरेंची भेट मराठी तरुण हृदय सम्राट हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो।
स्वाभिमान सेनेचा त्याचप्रमाणे भांडूप विधानसभेच्या वतीने भांडूप विधानसभा यांच्या वतीने सुद्धा साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. तर आपण पाहतोय या ठिकाणी आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या हस्ते शाखा क्रमांक 109चं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरे तिथून निघतानाची ही दृश्य आपण पाहतोय. भांडूपमध्ये ही शाखा सुरू करण्यात आलेली आहे. भांडूपमधल्या मनसे शाखेमध्ये आता राज ठाकरे हे दाखल झालेले होते. त्या ठिकाणचं उद्घाटन केल्यानंतर आता राज ठाकरे निघतानाची ही दृश्य आपण पाहतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. नागरिकांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी रणनीती आखली जाते आहे आणि त्यामुळे नवनवीन शाखांचं देखील उद्घाटन राज ठाकरे यांच्याकडून केलं जाणार आहे. आज आणि उद्या 2 दिवसांचा हा राज ठाकरे यांचा मुंबईचा अतिशय महत्त्वाचा दौरा असेल. विशेष दौरा हा असणार अशी माहिती देण्यात आलेली होती, कारण या दौऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी राज ठाकरे घेणार आहेत. शिवाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाच्या सूचना सुद्धा राज ठाकरे सर्व मनसैनिकांना करणार आहेत.